मला वाटत नाही फायनान्स मंत्रालय हे कदाचित तिथं आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना पाहिजे असावं, पण त्यांना तिथं मिळालं नाही तर त्यांनी त्याला नाकार दिला हे आम्हाला तरी सांगता येणार नाही. पण काही ना काहीतरी मूवमेंट दिल्लीमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची आणि तिथे असणाऱ्या नेत्यांनी त्यांना तिथं विनंती केली की तुम्हाला दिल्लीमध्ये यावं लागेल. यासाठी एक RTI देखील टाकण्यात आलेला आहे. अभिजित दिप्के यांचे वडील एक कनिष्ठ अभियंता आहेत, त्यांचा पगार 65 ते 70,000 आहेत. मध्ये बाहेरगावी कसं शिकतात? बघा, तुम्ही ज्या मोठ्या कलाकार, त्यांचं नाव मी विसरलो, त्यांनी युवांबद्दल आणि महिलांबद्दल भाजपच्या खासदार तरी अतिशय खालच्या लेवलला जाऊन तिथं स्टेटमेंट केलं आणि ते बोलत असताना काय बोलतात की हे जे काही मॉडर्न आणि वेस्टर्न हा जो विचार आहे तो देशासाठी योग्य नाही. पण या देशामध्ये अनेक असे मंत्री आहेत भाजपचे, त्यांची मुलं हे अमेरिकेमध्ये आणि लंडनमध्ये तिथं अभ्यास करत आहेत, शिक्षण घेत आहेत. त्याचा विरोध आम्ही करत नाही. त्यामुळे भाजपचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. आता अभिजित हे बाहेर शिकला असेल तर काय अडचण आहे, त्याला स्कॉलरशिप मिळाली असेल ना, तर कसंही मिळालं असेल ते नंतर त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना कळेल. रोहित दादा, नवीन आघाडीची आघाडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आघाडीची अजून ती रणनीती नाही आहे. पण देशातले युवा ज्यांनी नीटच्या बाबतीतले खूप मोठं आंदोलन या देशामध्ये उभं केलं होतं आणि ज्या आंदोलनाला बघून केंद्र सरकारचा अहंकार त्या ठिकाणी मोडला गेला होता, त्या युवांच्या संघटनेने आता निर्णय घेतलेला आहे की आपल्याला EVM बद्दल एक आंदोलन त्या ठिकाणी करावं लागेल. पण सुरुवात करत असताना त्यांनी एक प्रश्न विचारलाय की आता EVM बद्दल आपलं मत काय, आणि खाली जर आपण वाचलं तर सगळ्यांचंच मत आलंय EVM हे लोकशाहीच्या विरोधात आहे, संविधानाच्या विरोधात आहे. त्याच्यामध्ये अनेक लोकांना कन्फ्युजन आहे आणि लोकशाहीमध्ये कन्फ्युजन हे कधी त्या ठिकाणी योग्य नसतं. जर कन्फ्युजन असेल तर लोकांना विश्वासात घेऊन, जसं पूर्वी तिथं चिठ्ठीवर त्या ठिकाणी आपल्याला बॅलेट पेपरवर तिथं मतदान केलं जात होतं, तसंच मतदान केलं जावं असं युवांची मागणी आहे. नहीं, एक तो महाराष्ट्र में भी MPSC हो या उसके साथ CET हो, उसके बारे में भी यहाँ पे पेपर फूटा है, ये सिद्ध हुआ है. अभी उसके लिए हम वहाँ पे लड़ रहे हैं. तो इसीलिए ये जो MPSC हो या गवर्नमेंट की एग्ज़ाम्स का पेपर हो या CET का पेपर हो, वो अगर वहाँ पे लीक होता है तो वो जो कॉमन मैन होता है, उनके जो बच्चे होते हैं, उनको वहाँ पे तकलीफ होती है. जो पैसा जिसके पास है उसको ही वहाँ पे अच्छे मार्क्स आते हैं. अभी MSCET में अगर आप देखो तो इसके पहले 11th और 12th में बच्चों को जो वहाँ पे मार्क्स आए थे वो करीबन 90% के आगे होते थे और उनको CET में वहाँ पे ऑलमोस्ट 100% मिलता था. लेकिन लास्ट 3 सालों में अगर वहाँ पे आप देखो तो जो 90% मार्क्स 11th और 12th में जो बच्चों के मिलते थे वो अभी कम होते हुए 40% तक वहाँ पे आए. जो अभी 10th, 11th और 12th में अगर उनको 40% वहाँ पे मार्क्स मिलते हैं और CET में उनको अगर 100% मिलता है तो डेफिनेटली कहाँ ना कहाँ तो भी कुछ ना कुछ तो गलत CET में हो रहा है. वहाँ पे करीबन 10-12 लाख विद्यार्थी वहाँ पे एग्ज़ाम देते हैं. उनका जो ड्रीम होता है या उनको जो अच्छे कॉलेज में जाने का इच्छा होती है वो वहाँ पे पैसा और भ्रष्टाचार आने के कारण वहाँ पे सिर्फ पैसा वालों का वहाँ पे अच्छा हो रहा है, लेकिन नॉर्मल लोग, कॉमन मैन का वहाँ पे नुकसान हो रहा है. बघा, तिथं जे काही तिथं हे झालं होतं, मुलांना तिथं मारण्यात आलं होतं, लाठीचार्ज झाला होता, खिळ्यांनी मारण्यात आलं होतं. BJPचे कार्यकर्ते, पोलीस सोडा, BJPच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा युवांना तिथं मारहाण केली होती. पहिलं या सर्व नेत्यांनी, जसं अमित शाह साहेब असतील, मोदी साहेब असतील, युवांची तिथं त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. सुरुवात तिथून होऊ शकते. फक्त सोशल मीडियावर एखादी रील चालावी म्हणून त्यांनी तिथं एखादी भावना व्यक्त केली असेल तर हे तुम्ही जर बघितलं असेल, युवांनी त्यांना परत एकदा सोशल मीडियावर तिथं ट्रोल केलं. पंतप्रधान रीलच्या माध्यमातून बोलतायत, कधी पत्रकार परिषद घेतली नव्हती, आता रीलच्या माध्यमातून संबोधित करतायत. काय सांगाल? आमचा पत्रकारांवर विश्वास आहे, आमचा लोकशाहीवर विश्वास आहे, त्यांचा तसा रीलवर विश्वास आहे. पण रीलवर ते अवलंबून असल्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल त्यांना ट्रोल पण रीलच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात केलं. पूर्वी मनमोहन सिंग साहेब हे तिथं पत्रकारांना सातत्याने भेटत असत,
जेव्हा भारताच्या बाहेर प्रवास करत असत तेव्हा पत्रकारांना ते स्वतःच्या विमानामध्ये तिथे घेऊन जात होते आणि मग काय झालं, कसं झालं, काय या देशामध्ये आपण करणार आहोत, कसा फायदा आपल्याला देशाला त्या दुसऱ्या देशाकडनं होणार आहे, याचा संवाद हा आधीच्या पंतप्रधानांचा आणि पत्रकारांचा होता. पण आत्ताचे पंतप्रधान पत्रकारांची न बोलता रीलवर बोलतात, हे मात्र दुर्दैवी आहे. केंद्राचे अभिजित दिपके यांची भेट आहे बच्चू कडू आणि आता कशासाठी त्यांनी पाय धुतले हे आपल्याला बघावं लागेल. आज कधीही आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा सिस्टमच्या वर नाही तर कार्यकर्त्यांच्या वर कधीही त्या ठिकाणी आपण नसतो. त्याच्या मागे काय भूमिका होती, युवांनी का, कार्यकर्त्यांनी का त्यांचे पाय धुतले हे मला तरी सांगता येणार नाही. थोडंसं समजून घ्यावं लागेल, मग त्याच्याबद्दल मी टिप्पणी करू शकतो. त्यांना कमबॅक करायचं पण लोक त्यांना कमबॅक करून देणार नाहीत. ती काँग्रेस माफ करा याचे अभिजित दिपके यांची अभिजित दिपके यांची भेट घेतली, बच्चू कडूने संजय शिरसाट यांनी भेट घेतली, त्यावरून आता महायुतीत थेट नाराजी झालेली आहे. याच्यावरती कसं आता खरंच ते स्वतःच्या डोक्याली तिथे गेले होते का एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना पाठवलं होतं, नंतर नाराजगी व्यक्त केली, हे आपल्याला तरी तिथं सांगता येणार नाही. तर राहिला प्रश्न अभिजित दिपकेंचा, ते न महायुतीच्या कुठल्या पक्षामध्ये न भाजपमध्ये त्या ठिकाणी जाणार आहे. त्यामुळे काही कितीही प्रयत्न केला तर ते त्या महायुतीच्या विचाराबरोबर तिथं काम करतील असं मला तरी वाटतं. पण महेश पालटी जे स्थानिक आहेत ते मात्र याकडे अद्याप लक्ष देताना पावत म्हणत, त्यांना नेमकं काय सांगण्यात द्यायला? दुर्गंबारनेवाडीचं दुर्गम पॅकेटला आपण ट्विट केलं होतं, जोडीत महिलेला नेलं होतं, त्या प्रकरणावरती काय बोलाल? आता तुम्ही सत्तेत आहात, महेश पालटी तुम्ही विकासासाठी तिथे गेलेला आहात, तुम्हाला निधी मिळावा यासाठी गेलेला आहात, तुम्ही तुमच्या प्रॉपर्ट्या मोठ्या झाल्या, पण गरीबाला झोळीत जर जाता येत असेल, जावं लागत असेल, त्याच्यावरनं गरीबाचं वाटोळं त्यांच्या मतदारसंघामध्ये झाले आणि नेत्यांचं मात्र त्या ठिकाणी बरं चाललंय हे आपल्या तिथं म्हणता येईल. आणि एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष हा विविध शहरांमध्ये मतदारसंघामध्ये आपापल्या विरोधात त्या ठिकाणी काम करताना बघितलेलं आहे. नवी मुंबईमध्ये तसंच काम हे भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष हे तिथं सुरू आहे, याच्या आधी सुद्धा आपण बघितलेलं आहे. महेंद्र थोरवे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना कानाखाली लावेल असं वक्तव्य केलेलं आहे, त्याबद्दल काय सांगू? हे चुकीचं वक्तव्य आहे. अधिकाऱ्यांबद्दल असं बोलणं हे योग्य नाही. तुम्ही सत्तेत आहात, सत्तेत असेल तर तुम्ही अधिकारी तुमचं काम केलं पाहिजे, पण तुम्ही कानाखाली मारणार अशी भाषा जर करत असाल तर हे योग्य नाही. फडणवीस होतील आणि त्याचबरोबर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीसांना देखील माहिती आहे असं थेट सामना अग्रलेखातून करण्यात आला. मला वाटत नाही फायनान्स मंत्रालय हे कदाचित तिथं आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना पाहिजे असावं, पण त्यांना तिथं मिळालं नाही तर त्यांनी त्याला नाकार दिला हे आम्हाला तरी सांगता येणार नाही. पण काही ना काहीतरी मुवमेंट दिल्लीमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची आणि तिथे असणाऱ्या नेत्यांनी त्यांना तिथं विनंती केली की तुम्हाला दिल्लीमध्ये यावं लागेल. सामनामध्ये असं देखील लिहिलंय की राज्यात जे त्यांचा आवडता मुख्यमंत्री होईल, म्हणजे फडणवीसांचा आवडता मुख्यमंत्री असं देखील लिहिलंय. मला असं वाटतं की त्यांचा आवडता होईल का अमित शहा साहेबांचा होईल ते नंतरच आपल्या सगळ्यांना कळेल. दादा, शेकाप डावी इंडिया आघाडीसोबत राज्यात आहे, तर केंद्रात आणि राज्यात सर्व डावी आघाडी ही इंडिया आघाडीसोबत असणार आहे का? त्याच्या आधी राहिलेले आहेत, त्याच्या पुढेही राहतील असा विश्वास. जंतर मंतर ज्या ठिकाणी आंदोलन पार पडलं हे देशविरोधी आंदोलन होतं असं RSSचे एक वरिष्ठ नेते त्यांचं म्हणणं. आता मग तुम्ही घाबरला कशाला या युवांना? मोठ्या प्रमाणात हे युवा रस्त्यावर आले आणि तुम्ही घाबरला, तुम्ही बॅकफूटवर गेला. मग कुठं ना कुठं तरी या युवा शक्तीला तुम्ही घाबरला आणि आता जेव्हा युवा शक्ती आता आपापल्या घरी गेलेल्या आहे तेव्हा तुम्ही आता धीटपणा दाखवत त्या युवांवर जर बोलत असाल तर त्याला धीटपणा आपण म्हणत नाही, त्याला घाबरूटपणा आपण नक्कीच तिथं म्हणू शकतो.